हे हाय गुड मॉर्निंग. सो आज सकाळी पटकन अशी तयार व्हायला स्टार्ट केलं मी, कारण आज आम्ही जाणार होतो लंचसाठी बाहेर बार्बेक्यू नेशनला. कारण सध्या तिथं खूप ऑफर आहे 399ची. सो ती आम्हाला ट्राय करायची होती. याआधी आम्ही बार्बेक्यू नेशन ट्राय केलेत, बट 399चं हे फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहोत. तो मी इथं रेडी वगैरे झाले आणि तितक्याच आम्हाला कळालं की टेबल बुकिंग होत नाही आहे. तितक्यात परत थोड्या वेळात आम्हाला त्यांच्या ब्रांचमधून परत एकदा कॉल आला की टेबल अवेलेबल आहे, सो तुम्ही जॉईन करू शकता, तुम्ही येऊ शकता नक्की. सो मग लगेच आम्ही तिथंच त्यांना सांगून टेबल बुकिंग केलं. आणि टेबल बुकिंग केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक स्लॉट दिला होता, टाईम दिला होता. तेवढ्या वेळात आम्हाला तिथं पोचायचं होतं. आणि मग इथं मी पटकन रेडी झाले आणि हा होता माझा आजचा लूक. आणि पटकन अशी निघाले, कारण खूप कमी वेळ होता आमच्याकडे. टेबल बुक केलं होतं कारण आम्ही, आणि इथून पटपट निघालो, कारण खूप दिवसानंतर आम्ही जाणार होतो. खूप वेळेस आम्ही ठरवलं होतं, बट जायला काही पॉसिबल झालं नाही. बट नंतर ना आज फायनली ती पॉसिबल झालं. आम्ही आज निघालो आणि तिथून 10-15 मिनटाच्या अंतरावरती ते बार्बेक्यू नेशन होतं. नंतर आम्ही इथं पोचलो आणि तिथं पोचल्यावर बघितलं तर फार गर्दी होती तिथे आणि खूप जण होते वेटिंगला. नंतर ना एक 15-20 मिनटाच्या अंतराने आम्हालाही टेबल मिळाला. आणि टेबल मिळाल्यानंतर आम्हीही जाऊन बसलो वगैरे. त्यानंतर मग तिथं एक स्टार्टर्स येणं स्टार्ट झाले. त्यानंतर भरपूर गोष्टी त्यांनी नवीन ॲड केले, चेंजेस केले. त्यामुळे व्हेज कबाब होतं, पनीर टिक्का होता, क्रिस्पी कॉर्न होतं आणि पोटॅटो होतं. भरपूर गोष्टी नवीन अजून होत्या त्यामध्ये. सो मला तरी व्हेज कबाब, पनीर टिक्का, परत क्रिस्पी कॉर्न फार आवडले, खूप छान होते त्यामध्ये. त्यातल्या त्यात बाकीच्या गोष्टीही मी हळूहळू ट्राय करत होते. व्हेज कबाब खरंच खूप छान होता. आणि त्यानंतर मी थोडंफार चायनीज आयटम्स वगैरे ट्राय केले, बाकीचेही ट्राय केले. नंतर मग डेझर्टकडे गेले. डेझर्टमध्ये भरपूर काय गोष्टी मी घेतल्या होत्या. नंतर आईस्क्रीम वगैरे घेतली, आईस्क्रीम वगैरे ट्राय केली. आणि मी गोड खूप खाते, मला फार आवडतं गोड. त्यानंतर पेमेंट करत होतं, बट त्याला काहीतरी इश्यू येत होता, कारण त्यांचा काहीतरी ॲप इश्यू होता, सिस्टीम इश्यू होता, आय डोंट नो काय इश्यू होता. बट तोपर्यंत मग आम्ही अजूनही डेझर्ट वगैरे ट्राय करत बसलो होतो. भरपूर गोष्टी ट्राय केल्या आम्ही तिथं. काही गोष्टी आवडल्या, काही गोष्टी नाही आवडल्या, पण ठीक आहे, छान होतं सगळं काही. मग नंतर थोड्या वेळाने आम्हीही निघालो तिथून. आणि ह्याचा जर तुम्हाला पूर्ण बार्बेक्यू नेशनचा फुल ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता यूट्यूबला. आणि तुम्हाला आजचा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.